पहलगाम हल्ला हा आयएसआय, लष्कर-ए-तोयबा, पाकिस्तानचाच कट. एनआयएच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात. दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात शस्त्र लपवल्याचंही समोर. एप्रिलच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट. सूत्रांची माहिती, पहलगाममधील हॉटेल्सही निशाण्यावर होती. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार. यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो. राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं लँडिंग. तब्बल 10 दिवसांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख बिळाच्या बाहेर. रणगाड्यावर चढून सैन्याशी संवाद साधतानाचा मुनीरचा व्हिडिओ पाकिस्तान लष्कराकडून जारी. पाकिस्ताननं पंतप्रधान मोदींचा धसका घेतला. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी. पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय. भारत आणि पाकिस्तानमधील अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद. व्हिसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्याचे निर्णय. 911 पाकिस्तानी नागरिक परतले. पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ. संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबईतील वेब्स कार्यक्रम आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट. नऊ महिन्यानंतर पूजा खेडकर अखेर माध्यमांसमोर. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयात चौकशीसाठी दाखल. अनेक वेळा नाव बदलल्याचं केलं लंगडं समर्थन. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्याला अटक. पुण्यातील आरोपी अमोल काळेची पंकजांना कॉल केल्याची कबुली. माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का. पडूस पोलिसांकडून समन्स. मंत्री जयकुमार गोरेंचं बदनामी प्रकरण भोवल्याची चर्चा. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज महत्वाचा दिवस. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावरती सुनावणी. चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख. दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा. द्वारका परिसरात घरावर झाड पडून आई आणि 3 मुलांचा मृत्यू. पावसामुळे 122 विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर. केदारनाथ धामचे दरवाजे उघडले.